नमस्कार मित्रांनो, अवेअरनेस बाय किरण या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण जशी ड्रग्स अवेअरनेस संदर्भातील व्हिडिओ सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की आपण सायबर सिक्युरिटी किंवा सायबर अवेअरनेस संदर्भातले सुद्धा आपण व्हिडिओ आपण टाकणार आहोत। त्या पद्धतीने आम्ही आज पहिला व्हिडिओ सायबर सुरक्षेसंदर्भात या ठिकाणी टाकतोय। आपला रिस्पॉन्स जर त्याला चांगला मिळाला तर आम्हाला आपले पूर्ण सायबरचे जे कन्सेप्ट असतात की सायबर अटॅक्स कशा पद्धतीने होतात त्याचे सर्व व्हिडिओ अभ्यासपूर्ण व्हिडिओ आम्ही या ठिकाणी आपल्याला टाकणार आहोत। तर आम्ही या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतोय की सायबर सुरक्षा म्हणजे नेमकं काय आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे। की आपण जर बघितलं असेल की येत्या 10-15 वर्ष अगोदर आपल्याकडे इंटरनेट सुविधा त्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या, त्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध हे आज रोजी उपलब्ध आहे। आपण जर बघितलं तर आपण आपल्या लहानपणी किंवा 10-15 वर्ष अगोदर आपण पत्र वगैरे लिहून आपल्या नातेवाईकांना आपण संपर्क करायचो, परंतु आता आपलं लाईफ इंटरनेटच्या माध्यमातून एवढं सुखकर झालेलं आहे की आपण 1 मिनिटामध्ये मेल दुसऱ्याला पाठवू शकतो। म्हणजे आपल्याला ते जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नाही आहे। पहिले आपल्याला बँकेमध्ये जावं लागत होतं, तासन-तास लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं, आपलं डिपॉझिट करण्यासाठी आपल्याला किंवा विड्रॉल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागत होतं। परंतु आता आपण एका क्लिकवर आपले पैसे एकाकडून दुसऱ्याकडे आपण पाठवतोय। आपण जर बघितलं असेल तर मोठ्या माध्यमातून विद्यार्थी असतील, सगळ्या प्रोसेस आपल्या ऑनलाईन झालेल्या आहेत, सगळे फॉर्म आपण ऑनलाईन भरतो, ऑनलाईन एक्झामसुद्धा आपण देतो। बँकिंग असेल किंवा इतर सर्व क्षेत्र असतील, डिफेन्स असेल किंवा अदर जे असेल बँकिंग असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आज आपण इंटरनेटचा मोठा सहभाग आपण बघितलेला आहे। आज मॅक्झिमम लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, मॅक्झिमम लोक मोबाईलचा वापर करतात, त्यांचं ट्रान्झॅक्शन मोबाईलच्या माध्यमातून करतात किंवा सोशल मीडियावर सुद्धा ते कनेक्टेड आहेत। त्यांचे बरेचसे अकाउंट्स असतात, इंस्टाग्राम असतं, यूट्यूब असतो, फेसबुक असतो, त्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधत असतो। आज जर बघितलं तर आपलं जीवनच सायबरमय झालं आहे। आपण आज सायबरशिवाय जगू शकत नाही, इंटरनेटशिवाय जगू शकत नाही। इंटरनेट हा आपला अविभाज्य भाग झाला आहे। पण आपण जे म्हणतोय ना की इंटरनेट म्हणजे ही दुधारी तलवार आहे, याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत। आपल्यासाठी जसं ते फायदेशीर आहे तसंच ते धोकादायक सुद्धा आहे। आपल्याला जर त्याची परिपूर्ण जर माहिती नसेल तर ते आपल्यासाठी किती धोकादायक असू शकतं हे या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगणार आहोत। आज रोजी आपण जर बघित असेल तर अनेक असे प्रकार आहेत की जसं फिशिंग असेल, हॅकिंग असेल किंवा आणखी म्हणजे बँकिंग फ्रॉड्स असतील किंवा कशा पद्धतीने आपल्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट होतात, कसे आपल्याला मेसेज येतात, ईमेल्स येतात, हे कशा माध्यमातून होतं याचे एक सविस्तर असे टप्पे आहे आणि ते सायबर जनजागृतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे। कारण की जर आपण अवेअर झालो तरच आपण हे थांबवू शकतो, अन्यथा आपण ते थांबवू शकत नाही। त्यासाठी आपल्याला अवेअर होणं फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी एक त्याच्यातला महत्त्वाचा प्रकार असा आहे की फिशिंग हा प्रकार असा आहे की या प्रकारामध्ये जे सायबर फ्रॉडर असतात किंवा जे काही व्यक्ती असतात ते व्यक्ती तुमचे सोशल मीडियाचे, तुमचे बँकेचे किंवा तुमचे ATM कार्डचे डिटेल मिळवण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। आपण जर आता ऐकलं असेल तर आपल्याला बरेचसे फोन्स येतात, कॉल्स येतात, आपल्या अकाउंटमध्ये जसे पैसे क्रेडिट झालेले असतात तर आपला फोन येणं चालू होतात की सर आपल्याला ही ऑफर आहे, ती ऑफर आहे, आपलं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे किंवा मग आपलं KYC झालेलं नाही आहे, त्यासाठी आपलं KYC करून घ्यायचं असेल तर आपल्याला बँकेमध्ये जाण्याची गरज नाही आहे किंवा अशी वेगवेगळी कारणं सांगून ते आपल्याला त्या ठिकाणी गंडवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याकडून संवेदनशील माहिती, आपल्या अकाउंटबद्दलची माहिती किंवा आपले जे डिटेल्स असतात, पॅन कार्ड नंबर्स असतात, आधार कार्ड नंबर्स असतात, याची मागणी ते आपल्याकडे करत असतात आणि ते आपल्याला विविध त्या ठिकाणी आम्ही सुद्धा दाखवत असतात की आपण ही जर केलं तर आपल्याला ही ऑफर मिळू शकते, आपण अशा पद्धतीने आपलं व्हेरिफिकेशन केलं तर कशा पद्धतीने, किंवा मग आपण व्हेरिफिकेशन केलं नाही तर आपलं अकाउंट बंद होईल किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसे लॅप्स होतील वगैरे, असे अनेक कारणं ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगतात आणि ते पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात। तर हाच एक प्रकार आहे फिशिंगचा प्रकार आहे। या माध्यमातून तुम्हाला डिटेल्स त्या ठिकाणी विचारले जातात आणि दुसरा एक आहे त्याचाच एक सब पार्ट म्हणून आहे, विशिंग म्हणून आहे। हा एक सुद्धा प्रकार असा आहे की फोनद्वारे तुमची संवेदनशील माहिती त्यामध्ये विचारली जाते की सर तुम्हाला अशा प्रकारची ऑफर आहे किंवा असं काही आहे की तुम्हाला अशी लॉटरी लागली आहे किंवा असे बरेचसे काही विविध माध्यमातून तुम्हाला फ्रॉड्स कॉल, ते तुम्हाला स्पॅम कॉल्स, आपण मोबाईलवर बघत असेल तर आपल्याला ट्रू कॉलर असेल तर आपल्याला दाखवतं की हा स्पॅम कॉल आहे किंवा मग असे बरेचसे तुम्हाला त्या ऑफरच्या ठिकाणी दिल्या जातात, त्याला विशिंग असं म्हणतात। अशा पद्धतीने किंवा मग काही बनावट वेबसाईट तयार केल्या जातात। आज आपण जर बघितलं तर ते आपल्या बँकेच्या वेबसाईट असतील, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतील, याच्या कॉपी वेबसाईट तयार केल्या जातात आणि त्या वेबसाईटच्या लिंक्स तुमच्या मोबाईलवर पाठवल्या जातात आणि आपल्याला खरंच असं दिसतं की यार ही बँक ऑफ महाराष्ट्राची किंवा SBIची लिंक आहे आणि ते आपल्याला सांगताय की बाबा तुम्हाला अशी ऑफर आहे, तुम्ही जर
या लिंकला जा, डाउनलोड करा आणि तुम्हाला ती ऑफर मिळेल, तुम्हाला क्रेडिट कार्डची ऑफर आहे किंवा अशा तुम्हाला असंख्य अशा ऑफर त्या ठिकाणी दिल्या जातात आणि त्या माध्यमातून ते बनावट लिंक आपल्याला पाठवतात. तर आता यापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल असेल, कारण की असे असंख्य फोन आपल्याला रोज येत असतात, अशा असंख्य लिंक्स आपल्याला येत असतात आणि कधी कधी काही आपल्याला लालच जी सुटते आपल्याला की त्या माध्यमातून खरंच काही असं काही असेल म्हणून सुद्धा आपण अशा लिंक डाउनलोड किंवा करतो किंवा अशी संवेदनशील माहिती आपण त्या लोकांना देतो आणि ती लोकांचे आवाज इतके सुंदर असतात किंवा ती इतक्या सुंदर रीती तुम्हाला सांगतात की आपल्याला खरंच असं वाटतं की खरंच कोणीतरी आपलं सहानुभूती करणार आहे आणि ते आपल्याला इतक्या चांगल्या पद्धतीने ते सांगत आहे. परंतु असं काही नसतं, ते पूर्णपणे सायबर फ्रॉडचे कॉल तुम्हाला असतात. आता याच्यासाठी वाचण्यासाठी, फिशिंगसाठी वाचण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल आपल्या ठिकाणी. असे जे आपल्याला कॉल्स येतात बँकेकडून येतात किंवा आणखी कोणत्या आपल्या जे अधिकृत संकेतस्थळं असतात त्याला आपण वेबसाईट म्हणतो, त्याच्यावर आपल्याला जे कॉल्स येतात त्या कॉल्सवर आपली कुठल्याही प्रकारची संवेदनशील माहिती आपण त्यांना देऊ नये, की जसे काही आपले बँक कार्डचे डिटेल्स असतील, आधार कार्डचे डिटेल्स असतील किंवा OTP असेल, अशी कुठल्याही प्रकारची माहिती फोनद्वारे विचारल्या जात नाही. त्यामुळे आपण अशी कुठल्याच प्रकारची माहिती त्यांना देऊ नये. तसेच आपण अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, वेबसाईटचा वापर करावा. HTTP ने सुरू होणाऱ्या संकेतस्थळाचाच आपण प्रामुख्याने वापर करावा. तसेच काही लिंक जर आपल्या मोबाईलवर येत असतील त्यामध्ये आपल्याला जे गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईट असतात त्या वेबसाईटच्या नावाने आपल्याला त्या लिंक्स येतात, तर अशा लिंक आपण मुळीच त्याच्यावर जाऊन त्या ओपन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नाही. कारण की याने काय होतं की तुम्ही अशा लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो काही डाटा असतो, बँकिंग डाटा असतो किंवा जी काही रचना आपली असते, आपले मोबाईल नंबर जे काही लिंक्स असतात विविध बँकेला, तो सर्व डाटा त्यांच्यापर्यंत जातो. त्यामुळं अशा लिंक आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे की आपण तात्काळ त्या लिंक न उघडता त्या डिलीट करायला पाहिजे. ही खात्री आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. कारण की आपण जर असं काही केलं तर आपले सर्व डिटेल्स जे आपल्या मोबाईलमध्ये फीड्स आहेत, जे काही आपले बँकिंग डिटेल्स असतील, जे काही आपल्या आधारचे डिटेल्स असतील, जे हे या लोकांना आपली परवानगी, जे आपल्या परवानगीने जे काही माहिती किंवा विड्रॉल्स होतात, ही सर्व माहिती आपल्याकडून चोरण्याचा ते लोक प्रयत्न करतात. त्यामुळे आपण असल्या कोणत्याही प्रकारच्या लिंक आपण त्या ठिकाणी ओपन करू नये किंवा असा कोणताही OTP जर आपल्याला कोणी विचारत असेल तर आपण तो OTP कोणालाही सांगू नये. ही जागरूकता आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि हा मेन प्रकार आहे फिशिंगचा प्रकार, तो मेन का सायबर फ्रॉडमध्ये आढळला जातो. याच्यानंतर हॅकिंग म्हणजे काय असतं, कशा पद्धतीने हॅकिंग होतं, कशा पद्धतीने बँकिंग फ्रॉड्स होतात आणि याच्यामध्ये कायद्याने काय शिक्षा सांगितलेली आहे किंवा असे फ्रॉड जर तुमच्यासोबत जर झाले तर तुम्ही इमिडिएट जर तुमचे पैसे जर तुमच्या अकाउंटवर डेबिट झाले असतील तर ते कशा पद्धतीने पुन्हा आपल्या अकाउंटमध्ये आणण्यासाठी कोणते टोल फ्री नंबर्स आहेत, आपण कसं इमिजिएट फोन करायला पाहिजे, आपण कोणत्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली पाहिजे, कशा पद्धतीने तक्रार केली पाहिजे, अशा अनेक गोष्टी आपण आपल्या सिरीजमध्ये चालवणार आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असेच याच्या पुढच्या सिरीज आपण सुरू करणार आहे, त्यासाठी आपण जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे. कारण की हे सुरू करण्याचा आपला प्रमुख उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे आणि जास्तीत जास्त लोकांना अवेअर करणं हेच आपला उद्देश आहे. धन्यवाद.